थोडक्यात म्हणजे आपली गात्री असते, तिला जर भरपूर खाऊ पिऊ घातलं, लठ्ठ केलं तर ती कशी दिसेल? एकदम जयललिता. किंवा आपल्या बेसनाच्या लाटाला थोडा दाबला तर त्याचा जो आकार तयार होईल तो बापला. आता आहे एका वरणाबरोबर किंवा आमटी बरोबर त्याचं पोट फाडून त्यात भरपूर तूप टाकून खातात. नाहीतर चुरमा नावाचा इकडचा एक गडी आहे, म्हणजे आपल्याचा सपशेल पराभव करायचा, त्याचा चुरा झाला की भरपूर तूप किंवा साखर किंवा गूळ घालून खातात. माझ्या आईने सुद्धा नागपूरला एकदा बाट्या करायचा अयशस्वी प्रयत्न केला होता. आईने त्या ओव्हनमध्ये केल्या आणि त्या इतक्या कडक झाल्या दगड, शेवटी त्यांना खलबत्त्यात घ्यावं लागलं. हे सगळं पाहून बाबांनी काढता पाय घेतला. मी कुठं आंदोलन टाकलं तर बंधुराज माताजींच्या मदतीला धावून गेले. मग पुढले 3 दिवस माझा पुत्र चुरम्याचा स्वाद घेत होते. या हॉटेलची आग्रह करून खाऊ घालायची पद्धत आहे. शेठजी को हवाडालो करत चमच्यानी सगळ्या शेठानींना आग्रह झाला आणि तेही खास नटाळी राहणी पद्धतीने. जेवणानंतर सगळ्या शेठानींनी बगीचे लावून घेतले व बडाखाना संपला. घरी परतताना रस्त्यात पान झालं, तेच गोड आणि रसरशीत पान. जसं मिसळ पुण्यात खावी, पेटेकर मिसळ प्रसिद्ध आहे, तसंच पान हा प्रकार महाराष्ट्राबाहेर उत्तरेतच खावा. जितके उत्तरेत जाल तेवढी उत्तरोत्तरे चव आणखी वाढत जाते. रात्री गप्पांचा पट रंगला, नवनवीन किस्से रंगवून खतम झालं. दुसरा दिवस खासच होता. सकाळी चहा झाला, तितक्यात मामा कचोऱ्या घेऊन आला. मामाने त्या कचोरीवाल्याला काय म्हणावं, तेरे यहाँ सुबह जितनी भी कचोरी बनी होगी वो सबकी सब दे दे. तोही चाटत पडला. काही 25-30 कचोऱ्या घरी आल्या आणि त्यांचा फडशा पडला. खवय्यागिरी ही अशीच असते. पोटात भूक असताना सगळेच खातात, पण पोटात भूक नसताना अन्नाचा स्वाद घेत जो खातो तोच खरा खवय्या. असंच काहीसा फुलं लिहून गेले आहे. मला पुण्याला माझ्या सरांनी एकदा विचारलं होतं, धन्यवाद, एकदा विचारलं होतं की अमोल, एका वर्षापासून पुण्यात राहतोस आणि तुला माहिती आहे कुठे काय काय चांगलं मिळतं? मी थोडासा उशाळू नकारार्थी मान डोलवली आणि सर म्हणाले, अरे अरे अरे, गेल्या 1 वर्षापासून पुण्यात राहतोस आणि हे माहित नाही? यापुढे लक्षात ठेव, कुठल्याही नवीन ठिकाणी गेला की कुठे काय खायला मिळतं ते नक्की माहिती करून घ्यायचं, म्हणजे खायचे हाल होत नाही. मग कोथरूड पासून सुरुवात झाली. अन्नपूर्णाचा वडापाव खा, तिकडे आजीचा खाऊ असं एक छोटंसं दुकान आहे, तिथे पोळी भाजी छान मिळते. डबा नसेल तेव्हा तिकडनं डबा आणायचा. कर्वे पुतळ्यापासून तर डेक्कनपर्यंत अनेक गोष्टी बसल्या आहेत. सदाशिव पेठे हातशाईचा वेगवेगळा बेस्ट. रविवारी कंटाळा आला तर पाटळे राजेश नळस्टॉपजवळ स्वीकार नावाचा हॉटेल आहे, तिथे पातळ भाजी छान मिळते. आपल्या पेरुगेटकडून सरळ विजय टॉकीजकडे गेला की उजव्या अंगाला सर्जन नावाचा हॉटेल आहे, तिथे दहीभात छान मिळतो. आता पातळ भाजी आणि दहीभात हे हॉटेलमध्ये जाऊन खायचे पदार्थ असतात हे मला पुढे जाऊनच कळलं. अशी महाराष्ट्राची भली मोठी यादी सादर झाली होती, पण मला आता ही इतकीच लक्षात आहे. कचोऱ्यात म्हणतो थोड्या वेळा नागपूर कंपनी नागपूरकडे तर दिमाडी कंपनी दिमाडीच्या मार्गी लागली. आमची मुंबई वाल्याची गाडी 4 होती. मग दोन्ही भावांना गाड्या काढायला सांगितलं आणि मावशीला म्हटलं जेवायची वाट पाहून नकोस. गाड्यांवरून इंदोर दर्शन करत वीर सावरकर सब्जी मंडीवरून होळकर यांच्या छत्र्यांचे देखावे पाहत आम्ही राजवाड्यापाशी येऊन पोहोचलो. ती राजवाड्याची भव्य वास्तू अजूनही दिमागात उभी आहे. आज जाऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या देवघराचे दर्शन घेतले. बाहेर आल्यावर दोघा भावांनी आम्हाला एका टपरी बाजार हॉटेलसमोर उभे केले. सांगा काय खायचं? पहिली पसंती होती पोहे. इकडे पोहे म्हणजे एकदम लुसलुशीत. या भागात पोहे सगळीकडे छान मिळतात, म्हणून तर पोह्यांचा प्रदेश. मग झाला जिलबीचा राऊंड. तिची नशा किती सुंदर होती. इतक्यात आम्हाला बाबांनी 2 हॉटेल्स दाखवली. या हॉटेलचा दरवाजे नाही आणि गेल्या 40 वर्षापासून ही बंदही झालेली नाही. राजवाड्याच्या मागे सराफा आहे. दिवसा सराफा, रात्र झाली की तिथे साबुदाणा खिचडी, गुलाबजाम, पोहे, भुट्ट्याचा कीस असले काय काय नानाविध पदार्थ मिळतात. आता पुढे असं मी म्हटलं असतानाही आम्हाला सराफ्यात नेण्यात आलं. एक खिंडवरा गल्लीतून आम्ही आत गेलो आणि इकडे आलो म्हणून आयुष्यातल्या एका वेगळ्याच आणि नाविन्यपूर्ण अनुभव घेण्याचा आनंद मिळाला. गेलो नसतो तर त्याला मुकलो असतो. जोशी दहीवडा असली काहीतरी पाठी असलेल्या एका उभारगृहासमोर आम्ही उभे होतो. समोर एक पांढरी बंडी आणि उकरण घेतलेला माणूस बसला होता. त्याच्यासमोर दहीवडे, दही, भुट्ट्याचा कीस आणि अनेक मसाले होते. काय गुणच हा दहीवडेवाला माझ्या धाकट्यामधून फारच खुश. शेजारी एका स्वागत असं करत त्यानं आमचं स्वागत केलं. मी नाही म्हणत असतानाही 2 प्लेट दहीवडे सांगितले. दहीवडे बनवायची ही पद्धत मी आधी कधीच पाहिलेली नाही.
त्याच्या हातात कोण कसं, मीठ म्हटलं की मीठ, तिखट म्हटलं की तिखट, असं त्यानं एकाच चिमटीतून टाकलं. आम्ही ते फक्त पाहत होतो. मग दोनातला दहीवडा 8 फूट उंच फेकला गेला, मग पुन्हा जिंकला गेला आणि आमच्या समोर पेन झाला. मग एक दहीवडा संपल्यावर शेजाऱ्याचे नुसता की हा असं करत त्यांनी पुन्हा दहीवड्याच्या धोळात थोडं दही टाकलं व पुन्हा 6-7 मसाले त्या एकाच चिमटीतून टाकले. डोळ्याचं पानं पिटलं त्याचं कसं पाहून. पुन्हा दह्यासकट 2 8 फूट उंच आणि परत दहीवडा पेन झाला. मग मी सोडून मंडळींनी बुट्ट्याच्या खिशाचा आनंद घेतला. मी फक्त चव बघितली. आम्ही नागपूरकर ना, आमच्या जिल्ह्याला बुट्ट्याच्या खिशाची काही चव नाही. आम्ही पाटोळीवाले, नागपुरात मी 21 वर्ष राहिलो, शाळा कॉलेज इथेच झालं आणि सगळ्या नागपूरकरांचं असतं तसंच माझंही माझ्या शहराच्या शहरावर नितांत प्रेम आहे. म्हणजे आम्ही या ना आमच्या नागपूरला चट्टे गिट्टे लावू, संत्री खाऊ, किती फुलं. आता खाद्यजत्रा संपत आली होती, पण इंदोरचा एक फेरफटका मारायची इच्छा होती. राजवाडा मागे साधून आम्ही वासुदेव नगरकडे वळलो. बराच फेरफटका मारून एका आईस्क्रीम पार्लर समोर गाड्या थांबल्या. दिनशाचं मनपसंत आईस्क्रीम झालं. नागपूरला संत्र्यांनी जगाच्या नकाशावर नेलं तर दिनशाने नागपूरची कीर्ती भारतभर केली. नागपूरला किती आईस्क्रीम आले येऊन गेले, पण नागपूरकरांच्या जिभेवर फक्त दिनशाचा अंमल चालतो. बाकी सगळे नागपुरातून गाशा मंडळून निघून गेले. पोटाला आणि जिभेला थंडगार करून खाद्ययात्रा संपली. घरी आलो. गाडीला थोडा वेळ राहिला होता. सामानाची बांधाबांध झाली. डबे जोडीत गेले, बॅगा खांद्यावर आल्या आणि पाय मावशीच्या घरचे जिने उतरू लागले. स्टेशनवर आलो. निरोप झाले, निरोपाचे वेळी झाले, सगळ्यांच्या गाठी वेळी झाल्या. मला नावून निघाली. उद्यापासून ते कीबोर्डवर लढत उज्जैन मामा आणि ऑफिस. अवंतिका पुन्हा उज्जैनकडे निघाली. उज्जैन आले, पुन्हा पोह्यांचा डोंगर म्हणून पुन्हा शेवटचे एकदा पोहे खाऊन घेतले, कारण पुढला योग केव्हा येत कुणास ठाऊक. उद्यापासून खायचं आणि जेवायचं ते फक्त पोट भरायला. जिभेला आनंद देणारी खाद्ययात्रा इथेच संपली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.